श्री गुरुचरण विंदार्पणमस्तु. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विचार सागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये विषय आपला सुरू होता की पूर्व पक्षाच्या मताने अधिकाऱ्याचा असंभव. अधिकाऱ्याचा असंभव का बरं या ठिकाणी सांगितला, तर त्याचं कारण असेल की या जगतामध्ये सर्व मनुष्यांना 3 प्रकारच्या दुःख निवृत्तीची इच्छा आहे. मग 3 प्रकारचं दुःख सांगत असताना एक आध्यात्मिक दुःख, एक आधिभौतिक दुःख आणि एक आधिदैविक दुःख, अशी 3 प्रकारचे दुःख त्यामध्ये सांगितलेले आहेत. आध्यात्मिक दुःख म्हणजे काय, तर रोग शुद्धाधिक किंवा कामक्रोधाधिक किंवा मनाचं असणारं जे दुःख आहे किंवा शरीराच्या सापेक्ष असणारं जे दुःख आहे, त्या दुःखालाच त्या ठिकाणी आध्यात्मिक दुःख असं म्हटलं गेलेलं आहे. दुसरं दुःख सांगण्यात त्याने आधिभौतिक दुःख, म्हणजे भौतिक पदार्थापासून होणारं दुःख. त्याच्यामध्ये चोर असेल, व्याघ्र असेल, सर्पाधिक अधिक बाकीचे काही दुःख असतील, त्या भौतिक पदार्थापासून होणारं हे जे दुःख आहे त्या दुःखालाच आधिभौतिक दुःख असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आधिदैविक दुःख, म्हणजे देवतांपासून होणारं, त्याला आधिदैविक दुःख असं म्हटलं जातं. जसं भूकंप होणं, सुनामी, वर्षा, उन्हाळा, अशा प्रकारचे जे मोठमोठे दुःख असतात ते सर्व दैविक दुःख असतात, म्हणून त्याला आधिदैविक दुःख असं म्हटलं जातं. अशा प्रकारे या 3 प्रकारच्या दुःखांचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आता ह्या त्रिवत दुःखाहून अविद्या म्हणा, अविद्या किंवा अविद्येचं कार्य काय, जगत. मग अशा जगताच्या निवृत्तीची कोणाला इच्छा आहे का? कोणालाच त्या ठिकाणी इच्छा नाही. पण पूर्वपक्ष आता तुम्हाला त्या ठिकाणी असं म्हणेल, काय म्हणाल, अहो तुम्ही वेदांती काय म्हणाल की कारणसह दुःख निवृत्ती झाल्या वाचून समूळ दुःख निवृत्त होणार नाही, म्हणून जोपर्यंत ह्या सगळ्या दुःखाला कारण काय आहे, त्या कारणाची जोर निवृत्ती होत नाही तोपर्यंत हे समूळ दुःख नष्ट होईल का? होणार नाही, असे वेदांती म्हणतील. परंतु हे वेदांत्यांचं म्हणणं बरोबर नाही. का बरं या वेदांत्यांचं म्हणणं बरोबर नाही? कारण हे 3ही प्रकारचे जे दुःख आहे, या 3ही दुःखांची निवृत्ती लौकिक म्हणा किंवा व्यावहारिक उपाय म्हणा, या उपायाने त्याची निवृत्ती होते का नाही? होते. जर आपल्याला तहानभूक जर लागली असेल तर त्या तहानभुकेच्या निवृत्तीकरता काय करावं? जेवण करावं, पाणी घ्यावं, किंवा त्या ठिकाणी रोग असतील, व्याधी असतील, तर त्याच्या निवृत्तीसाठी काय करावं? औषधादी उपाय त्या ठिकाणी घ्यावं, आणि त्याने काय होते, या दुःखाची निवृत्ती होत असते, म्हणजे आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती होत असते. तदनंतर जे आधिभौतिक दुःख आहे त्याच्यासाठी काय करावं? त्याच्यासाठी दंडाधिक वगैरे, शास्त्राधिक वगैरे, ह्या अशा उपायाने त्याची काय होते, निवृत्ती होत असते. आणि आधिदैविक जे दुःख आहे का नाही, त्या दुःखाची निवृत्ती कशाने होत असते, तर त्या दुःखाची निवृत्ती त्या ठिकाणी मंत्रतंत्रादी अशा प्रकारचे जे उपाय आहेत त्या उपायाने त्याची निवृत्ती होत असते. म्हणजे हे 3 प्रकारचे दुःख सांगितले आणि 3 प्रकारच्या दुःखाच्या निवृत्तीचे उपाय आहे का नाही. बरं, मग तुमच्या मोक्षामध्ये जो पहिला अंश सांगितलेला आहे, मोक्षामध्ये प्रथम अंश कोणता सांगितलेला आहे, तर परमानंद स्वरूपाची प्राप्ती, हा मोक्षाचा प्रथम अंश आहे का? चुकीचं नाही, होतं? कारणसह वर्तमान जगत निवृत्ती. मग हे सगळ्यांनी बोलत चला असं की पहिला अंश कोणता आहे आणि दुसरा अंश कोणता आहे. म्हणून पहिला अंश कोणता सांगितलेला आहे, कारणसह जगत निवृत्ती, दुःखाची निवृत्ती. म्हणून अशा प्रकारे हे 3 प्रकारचे दुःख असतात आणि या 3ही प्रकारच्या दुःख निवृत्तीचे उपाय लौकिक किंवा व्यावहारिक उपायाने होत असल्या कारणाने
तुमच्या मोक्षाच्या प्रथम अंशाची कोणी इच्छा करेल का? तर मोक्षाच्या प्रथम म्हणजे पहिल्या अंशाची कोणच त्या ठिकाणी इच्छा करत नाही. त्याच्यानंतर म्हणले मोक्षाचा जो दुसरा अंश आहे, मोक्षाचा दुसरा अंश कोणता आहे? परमानंद स्वरूपाची प्राप्ती, असा दुसरा अंश त्या ठिकाणी सांगितलं. ह्या दुसऱ्या अंशाची सुद्धा कोणी इच्छा करत नाही. का बरं इच्छा करत नाही? त्याचं कारण असे, ज्या आपल्याला अनुकूल पदार्थाचं ज्ञान असतं त्याच पदार्थाची आपण इच्छा करतो की नाही? ज्या पदार्थाचं आपल्याला अनुकूल ज्ञानच नाही त्या पदार्थाची आपण कधी इच्छा करू का? कधीच इच्छा करणार नाही. समजा इकडं कुठं चायनामध्ये कुठेतरी एक नायझारा वगैरे काहीतरी ठिकाण आहे, हे फक्त ऐकले, पण मग ते कधी आपण पाहिलंय का? ते आपल्याला कधी अनुकूल आहे का? त्याविषयी काही माहिती आहे का? तिकडं फॉरेनला एखादा पदार्थ असेल आपल्या लाडू जिलेबीपेक्षा, पुरणपोळीपेक्षा, याच्याहीपेक्षा छान असेल, पण असेल तर असेल, पण आपल्याला काही माहिती आहे का? याचा अर्थ त्याचं आपल्याला अनुकूल ज्ञान आहे का? त्याचं ज्ञानच नाही. मग त्या पदार्थाची आपण इच्छा करतो का? करत नाही. तसं हे ब्रह्मज्ञान, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण याच्याविषयी तुम्हाला अनुकूल ज्ञान आहे का? याच्याविषयी अनुकूल ज्ञान नाही. मग याच्याविषयी तुम्हाला अनुकूल ज्ञान नाही, मग त्याची प्राप्तीची कोणी इच्छा करतं का? मग हे बळच चाललंय ना, विचारसागर शिकवणं हे बळच चालले आहे का नाही? मग आणि तुमचा नियम काय केला? म्हणजे ज्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान नाही आणि ब्रह्मप्राप्तीची ज्याला इच्छा आहे तोच याचा अधिकारी सांगितला. पण असा अधिकारी असणं कसं काय संभवतो? हे शक्य तरी आहे का? त्याचं त्याला आधी ज्ञान असावं आणि ते पण अनुकूल ज्ञान असावं, तर त्याचा तो अधिकारी संभवू शकतो. पण मग म्हटले ज्याला त्या ब्रह्मस्वरूपाचं अनुकूल यथार्थ ज्ञान आहे तो काय होणार आहे? मुक्त होणार आहे. मग जो मुक्त झालेला पुरुष आहे तो ह्या ग्रंथाचा अधिकारी होईल का? तो सुद्धा ग्रंथाचा अधिकारी होऊ शकत नाही. आणि ज्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान नाही तो त्याचा अधिकारी होईल का? तोही त्याचा अधिकारी होऊ शकत नाही. म्हणून ज्ञान असणाराही अधिकारी नाही आणि ज्ञान नसणारा सुद्धा काही अधिकारी नाही. म्हणजे मग ब्रह्मस्वरूपाच्या मोक्षाच्या दुसऱ्या अंशाची कोणी इच्छा करतं का? कोणच इच्छा करत नाही. मोक्षाच्या पहिल्या अंशाची कोणी इच्छा करतं का? इच्छा करत नाही. मोक्षाच्या पहिल्या अंशाची काय इच्छा करत नाही? इच्छा न करण्याचं कारण 3 प्रकारचे दुःख असतात आणि 3 प्रकारच्या दुःख निवृत्ती व्यावहारिक उपायाने, लौकिक उपायाने होत असते. म्हणून दुःख निवृत्तीची इच्छेची आवश्यकता वाटत नाही. आणि ब्रह्मप्राप्ती मोक्षाच्या दुसऱ्या अंशाची इच्छा का वाटत नाही? कारण अनुकूल पदार्थाचं ज्ञान असतं, त्याची इच्छा करतो, पण ब्रह्मस्वरूपाचं अनुकूल ज्ञानच नाही, त्याच्यामुळे तो त्याची इच्छा करत नाही. म्हणजे मोक्ष स्वरूपामध्ये मोक्षामध्ये दुसरा जो अंश आहे ब्रह्मप्राप्ती, त्या ब्रह्मप्राप्तीची त्याला इच्छा होत नसते. मग आता पहिल्या अंशाची इच्छा होत नाही, दुसऱ्या अंशाची इच्छा होत नाही. मग पूर्व पक्षाच्या मताने सर्व जीवांना कशाची इच्छा आहे बरं? सर्व जीवांना कशाची इच्छा आहे बरं? विषय सुखाची. हा, असं पटापटा आता मला 3-4 जणांनी उत्तर दिलं की नाही? म्हणजे हे सगळे जागरूक आहे नाही, म्हणजे सगळ्यांनी काय करायचं, असं म्हणजे सगळ्यांनीच उत्तर दिलं ना तर काय हरकत नाही, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आल्यासारखं वाटत असतं. मग सर्व पुरुषांना कशाची विषय सुखाची इच्छा आहे. त्याच्यात स्त्री, धन, पुत्रादी, मान, प्रतिष्ठा, कीर्ती वगैरे सगळं आपल्याला मिळावं. कोणाला मिळावं वाटत नाही बरं? चांगल्या लोकांना असं सुद्धा वाटतंय की नाही? चांगल्या लोकांना वाटतं, पारमार्थिक लोकांना वाटत नाही का? पारमार्थिक लोकांना सुद्धा वाटतं का आम्हाला हे सगळं मिळावावं. म्हणजे सगळ्याला कसं जरी झालं, ऐक नाही, काही जरी झालं, चांगले आम्ही लोक पाहिले की ज्ञानेश्वरी कंठस्थ, गाथा कंठस्थ सारं त्या ठिकाणी आहे, तरी पण ते 4 वेळा त्या पाकिटाक त्या असणाऱ्या लोकांचं लक्ष वेधन करत असतात. म्हणजे कशाची अपेक्षा आहे त्यांना सुद्धा ह्याच गोष्टीची अपेक्षा आहे. म्हणजे कसंही झालं तरी विषय सुखाची इच्छा करतात की नाही? हे झाले सांसारिक लोक, म्हणजे तपादिकाच्या ठिकाणी प्रवृत्त होतात, उंच टेकडावरती, गोयेवरती, दरीमध्ये जाऊन तप करतात. आणि त्यांना जर विचारलं का तुम्हाला य लोकातलं विषय सुख भोगा वाटत नाही का? ते म्हणले य लोकातलं जे विषय सुख आहे ना हे एकदम कनिष्ठ असणारं, सामान्य असणारं विषय सुख आहे. आणि आम्हाला कोणतं विषय सुख भोगायचं आहे?
आम्हाला विशेष असणारं विषय सुख भोगायचं आहे. मग कुठे ते विषय सुख? ते म्हणले परलोकामध्ये, या लोकामध्ये नाही. आणि त्या लोकात काय करावं लागेल जाण्याकरता? मग ती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे, मनोहर जगी. मग अशा पद्धतीनं ते परलोकातलं सुख भोगायला आपल्याला मिळत असतं. मग मला सांगा, काही जरी झालं आणि कसंही जरी झालं, संसारी मनुष्य कशाची इच्छा करतो? विषय सुखाची इच्छा करतो. आणि तपादिकाच्या ठिकाणी प्रवृत्त झालेला मनुष्य कशाची इच्छा करतो? तर मोक्ष सुखाची इच्छा करतो. बरोबर ना? विषय सुखाचीच. म्हणजे काही जरी झालं तर या लोकातही विषय सुखाची इच्छा करतो आणि परलोकामध्ये सुद्धा काय करतो? केवळ आणि केवळ विषय सुखाचीच इच्छा करतो. आणि मोक्षामध्ये विषय सुख आहे का? मोक्षामध्ये मात्र विषय सुख नाही. मग मोक्षामध्ये विषय सुख नाही, मग मोक्ष प्राप्तीची कोणी इच्छा करेल का? मोक्ष स्वरूपाच्या प्राप्तीची कोणीच इच्छा करत नाही. आणि मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता त्याचा अधिकारी सांगितलं का नाही? साधन चतुष्टयाने युक्त. म्हणजे त्याच्यामध्ये विवेक असला पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, समाधी षटकाची संपत्ती त्याच्यामध्ये असले पाहिजे, आहे का नाही? शम दम उपरम तितिक्षा समाधान श्रद्धा, हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. तोच मोक्षाची इच्छा करेल का नाही? बरं. आणि त्याच्यासाठी तो साधन चतुष्टय असला पाहिजे. पण असा अधिकारीचा असणं संभवत नाही. आणि तुमचा ग्रंथ काय करतो? तुमच्या ग्रंथाचं तात्पर्य काय? तुमच्या ग्रंथाचं तात्पर्य एवढंच आहे का? का अशा असणाऱ्या मुमुक्षूला याच जन्मी याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा, अशा प्रकारचं जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान सिद्ध करून देणारा हा ग्रंथ आहे. मग जीव ब्रह्माचं ऐक्य हे ग्रंथाचं मुख्य प्रयोजन किंवा मुख्य हेतू त्या ठिकाणी आहे असं तुम्ही सांगता. परंतु असा अधिकारीच नाही तर तुमचा ग्रंथ काय कामाचा आहे? ग्रंथ कामाचा कधी झाला असता? त्याचा जर कोणी अधिकारी असता तर हा ग्रंथ उपयोगी ठरला असता. परंतु त्या ज्ञानेश्वरी आणतो की नाही आपण? आता काही काही लोक मिळतात, आम्हाला वाचता येत नाही, बरोबर की नाही? ज्ञानेश्वरी मग आम्ही त्याला दिवाळवू का, वळवून ठेवू का? ठेवा. मग आता दुसरं काय करणार आहे? मग घरात ग्रंथ आहे का नाही? पण ग्रंथ असून सुद्धा तो व्यर्थ आहे का नाही? तसं विचारसागर आहे, परंतु त्याचा कोणी अधिकारी आहे का? अधिकारी नाही. कारण सगळ्या लोकांना इच्छा कशाची? विषय सुखाची इच्छा आहे. आणि मोक्षामध्ये तर विषय सुख नाही. आणि त्याच्यासाठी पाहिजे साधन चतुष्टय. तसा जो अधिकारी नाही, म्हणून तुमचा ग्रंथच काय झाला? व्यर्थ ठरला, निष्फळ ठरला. हे कोणाचं म्हणणं आहे? तर सिद्धांत मताचं असं प्रकारचं हे म्हणणं आहे. हे सगळं तुमच्या बरोबर लक्षात आलं ना? आता काय अडचण नाही. बरोबर आहे ना? तरी पण तेच मान्य केलं पूर्व पाहिजे ना? पक्षाचं मत आहे हे पूर्व पक्षाचं मत आहे, सिद्धांतवाद्याचं नाही. पूर्व पक्षाचं मत नाही. असं मग तुम्ही बारकाईनं ऐका ना. तुमचं लक्ष असलं म्हणजे मलाही सांगायला बरं वाटतं, आहे का नाही? चला पुढे पहा आता. आता असं वाटतं बरं का, समाजामध्ये सर्व लोकांना अशी भ्रांती निर्माण झालेली आहे. काय भ्रांती निर्माण झालेली आहे? का सगळ्या लोकांना असं वाटतं विषयामध्येच सुख आहे. म्हणजे विषय वाचून सुख कुठं भेटत नाही असं प्रत्येकाला वाटतं. खरं पाहायला गेलं तर लोकांना विषयातच सुख आहे का? जर विषयामध्ये जर सुख असतं, बरोबर आहे की नाही, तर मग लोकांनी झोपेचा विचार कधी केला असता का? आपल्याला कुठं नोकरी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला डबल शिफ्ट झाली, टिबल शिफ्ट झाली, त्याचे पैसे जास्त मिळतात की नाही? पैसे भरपूर मिळतात. पण मग जर आपल्याला त्याच्यामध्ये झोपच जर नसेल तर तुम्ही काय म्हणता बरं? का हे आम्हाला नको, आम्हाला झाले तर एक शिफ्ट करू. ते म्हणले मग तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू. तुम्ही काय म्हणणार? नोकरीला आग लागली, मला मात्र ती अडचण करून घ्यायची नाही, त्रास करून घ्यायचा नाही. अहो पण मग तुम्ही 2-2, 3-3 शिफ्ट केलं तर तुम्हाला पैसे नाही वाढते का? आणि पैशामध्ये सुख नाही का? मोदी साहेबांनी असा विचार केला की म्हणे ना, तुम्ही आयुष्यभर झोपच काढली ना, त्यापेक्षा आता आम्ही काय करू, तुम्ही फक्त 15 दिवसापर्यंत फक्त झोपू नका. आम्ही तुमच्यासाठी ना आता 2,000ची एक नोट काढली होती, आता एकदम 5,000ची एक नोट तुमच्यासाठी खास तयार करू. आणि जितक्या नोटा तुम्ही मोजाल की नाही तितक्या नोटा तुम्हाला देऊन टाकणार, पण झोपायचं मात्र नाही, असं त्या ठिकाणी ठरलं. बरं, मग किती दिवस तो नोटा मोजू शकतो बरं?
तो म्हणणच ना, अहो आयुष्यभर झोपतच होतो, 15 दिवसांनी काय फरक पडणार आहे? बरोबर का नाही? मग 15 दिवसापर्यंत तो जागा राहू शकतो का? आणि झोपेमध्ये काही विषय सुख आहे का? झोपेत जर विषय सुख असलं तर लोक मग काय केलं असतं, लोकांनी झोपले असते का नसते झोपले? मग झोपत काय कोणी म्हणतो का, अहो मी रात्रभर भरपूर चाललो, भरपूर पैसे मिळवले, अमुक झालं तमुक झालं, असं कधी झोपेत आहे का? उलट सगळ्या विषयाचा त्याग केला तरच मनुष्याला झोप लागत आहे ना. त्याच्या वाचून झोप लागत आहे का? नाही. मग 5,000ची नोट तयार केली आणि 5,000ची नोट तयार करून त्याला मोजायला दिली. किती दिवसापर्यंत ते नोटा मोजेल बरं तो? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. आणि नेमके काय केला त्याला, जर झोपलाच मध्ये तर सगळ्या नोटा काढून घेतल्या जातील आणि तुला शिक्षा पण केली जाईल, आहे का नाही? अशा पद्धतीनं केलं तर किती दिवस नोटा मोजेल? 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस, याच्यापेक्षा जास्त मोजेल का? आणि त्याला 6व्या दिवशी जर म्हणलं ना, तू झोपू नको ना, तर तुझे पैसे सगळे काढून घेतले जाईल. तो म्हणा तुमच्या पैशाला आग लावा पण मला पहिल्यांदा झोपू द्या, असं म्हणेल का नाही? मग मला सांगा, मनुष्याला विषयाची इच्छा आहे का केवळ सुखाची इच्छा आहे? बघा बरं. इच्छा आहे पण सुखच नाही विषयामध्ये. हा पण नाही, पण मग केवळ सुखाची इच्छा आहे. केवळ हा, मग मला असं म्हणायचं केवळ सुखाचीच इच्छा आहे, विषयाची मात्र इच्छा नाहीच आहे. आता ते लोक कुणी दारू, कुणी गांजा, कुणी मशरी हे लावतात की नाही, घेतात की नाही? बरं, त्या मशिऱ्याला कोणती चव आहे का? गोड धोड काय अशी आंबट तुरट काही काय अशी चव आहे का त्याला? चव नाही. पण त्याच्यातून नशा येत नाही का? नशा इतकी जबरदस्त येते का ते अगदी चक्कर येऊन खाली पडतात लोक, अशी पण अवस्था पाहायला मिळते का नाही? बरं, मग त्याच्यातून काही चव नाही, विषय आहे का नाही मशरी, पण त्याच्यात काही चव आहे का? त्याच्यात कोणत्याच प्रकारची चव नाही, तरी लोक लावतात की नाही? का तर ती नशा यावी म्हणून. त्या नशेमध्ये त्यांना काय असतं, सुख असतं, आहे का नाही? त्या दारूला काय कुठं साखर वगैरे घालून काय तयार केलेली असते का? काय चव असते का त्याला? बरं, त्या सिगारेट पितात काही काही लोक, छातीचा खुळखुळा होऊन जातो अगदी, तरी पण त्याच्यात नशा असते का नाही? म्हणजे लोक कशाची अपेक्षा करतात? विषयाची अपेक्षा करतात का विषयातून मिळणाऱ्या केवळ सुखाची अपेक्षा करतात? सुखाची. केवळ त्यातून सुखाची इच्छा करतात. सुखाची. हा, मग मनुष्याला विषयातून कधीच विषयाची इच्छा होत नाही, केवळ विषय सुखाची इच्छा होते, आहे का नाही? हे लक्षात आलं की नाही आपलं? पण आपल्याला आता लहानपणापासून संस्कार आलेले आहेत की आई वडिलांना सुद्धा वाटत असतं की यांनी मोठं व्हावं, लग्न करावं, संपत्ती मिळवावी, अमुक करावं तमुक करावं, असं सगळ्याला वाटतं की नाही? का बरं? त्यांना त्यातलं तात्पर्य कळत नाही. म्हणजे जसं माऊली म्हणतात की नाही, ते आंतरणी येणं ते बापोडे म्हणून अगत्य सेवणे गडी सांगे पोय पंखीचे कळे किळसी घेते. बरं, विषयामध्ये जर सुख जर असतं, आहे का नाही, तर मग अजून एक ओवी आहे, मला असं वाटतं काहीतरी, ते म्हटले सांगपा सर्प फणाची सावली. म्हणजे एक उंदीर सांगितला म्हणतो 5व्या अध्यायामध्ये वर्णन आलेले ते, शीतल होईल केतली मूषकाशी. शीतल होईल केतुली मुसकाशी. मग त्या उंदराला असणाऱ्या सर्पफणाची सावली किती काळापर्यंत समाधानकारक असेल बरं? किती काळापर्यंत असेल समाधान? तसं हे विषय सुख तरी काय रोहिणीचे जर जसे का स्वप्नाशी आभासी भद्र जाती, ऐक नाही, हे विषय सुख कसे रोहिणीचं म्हणजे मुरगाजाळाप्रमाणे असणारे हे सुख त्या ठिकाणी आहे, म्हणून तितक्याच काळापर्यंत सुख देणार आहे. वास्तविक पाहिलं तर विषयात सुख आहे का? वास्तविक पाहिलं तर विषयामध्ये सुख नाहीच आहे. मग ते सुख कशाचं आहे? ते सुख खरं आपल्या आत्मस्वरूपाचंच असतं. आपण नेहमी उदाहरण पाहतो, त्या कुत्र्याला पंचपाक्वानाचं अन्न खाऊ घातलं आणि मग उन्हाळ्याचे दिवस होते असे चांगले, त्याने ते पंचपाक्वानं खाल्लं आणि झोपायचं म्हणून कुठंतरी एका बाबळीच्या खाली जाऊन बसला आणि तिथं जुनं कुजलेलं हाड होतं. त्याने ते हाड खायला सुरुवात केली, चघळायला सुरुवात केली. आता चघळता राहीना, त्याने दाबलं ते हाड, ते फुटलं आणि फुटल्याच्या नंतर ते हाडाचे चिरफळले आणि त्याची टोक जे होतं ते हिरडीमध्ये घुसलं आणि त्याच्यातून त्याला रक्त येऊ लागलं. पण त्याला असं वाटायचं की इतकं पंचपक्वान्न खाल्लं, त्याच्यात काही एवढं समाधान नव्हतं, एवढं समाधान या हाडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं पाहायला गेलं तर त्या हाडात समाधान आहे का? हाडामध्ये समाधान नाहीच मुळात. मग समाधान कुठे? आपलं समाधान असतं. जोपर्यंत आपल्याला एखादा विषय प्राप्त होत नाही ना, तोपर्यंत आपली अंतःकरणाची वृत्ती काय असते?
बाह्यकार होत असते, नेहमी इकडं तिकडं धावत असते. आणि जेव्हा तो इच्छित विषय मिळतो का नाही, तेव्हा आपल्याला इतका आनंद होतो, वा 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 म्हणले, असा आनंद कुठंच नाही. पण वास्तविक पाहिलं तर त्या विषयात आनंद आहे का? विषयामध्ये आनंद जर असताच, मग तो आनंद टिकून नको राहिला का? मग मला सांगा, कोणती अशी वस्तू मिळाली आपल्याला का त्या वस्तूमुळं आपला आनंद आजही जसाचा तसा आहे? सांगा बरं. कोणत्या एखाद्या घरामध्ये एखादा विषय असेल ना, तुम्ही घरात टी व्ही, कपाटी, अमुक तमुक सारं घेऊन ठेवलं असेल, कपडे लत्ता, असा कोणता विषय आहे का ज्या विषयापासून तुमचा आजूक आनंद कधी भंग पावला नाही? आहे का कोणता असा आनंद का जो आनंद अजून आहे तसा टिकून राहिला? असा एकही आनंद नाही, लक्षात घ्या. मग कोणता आनंद आहे? तुमचा केवळ आत्मस्वरूपाचा जो आनंद आहे ना, तोच मात्र टिकाऊ आहे. त्या आत्मस्वरूपाहून बाकी जेवढे तुम्हाला विषयाच्या सापेक्ष मिळालेले आनंद आहे, ते एक सुद्धा टिकाऊ आनंद नाही आणि ते टिकणार पण नाही, असं आजच्या पाठामध्ये तुम्ही लिहून घेऊन जा वाटलं असतं. तुम्हाला विषयातून मिळणारे आनंद कधीच न टिकणारे आनंद आहे. मग कोणता आनंद सत्य आहे? तर आत्मस्वरूपाचा आनंद आहे ना, हा सत्य आनंद आहे. आणि ह्याच आनंदाच्या मागं आपल्याला लागायचंय, याचाच आपल्याला शोध करायचा आहे. आता पूर्व पक्षाने काय केलं? भरपूर त्या ठिकाणी काय केले? विचार आपल्याला सांगितलेले आहे की सर्व लोक कशाची इच्छा करतात? विषय सुखाचीच त्या ठिकाणी इच्छा करतात. पण विषयामध्ये सुख आहे का? तर सुख नाही. हे काय करायचं आपल्याला? आता निश्चित अशी खूणगाठ करून ठेवायची. जसं तुकोबराय म्हणतात का नाही, फळदी ठेवून झडे, मग मागवताना जोडे. तसं परमार्थ करताना घाई गडबड करायची नाही, चिंतन ऐकताना घाई गडबड करायची नाही. बारकाईने चिंतन ऐकायचं, नाही कळलं परत विचारायचं, परत तेच करू आपण. कारण फळ एकदा दी ठेवून निघालं, तुम्ही त्याला परत जोडावं बरं, जोडता येतं का? तसं तुमचा निश्चय एकदा पक्का झाला ना, तो निश्चय बदलता येत नाही. म्हणून वारंवार सांगणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने विचारपूर्वक चिंतन केलं पाहिजे. जसं दळण्याकरता आपण जात्याला खुंटा असतो का नाही, मग आधी तो दळायला सुरुवात करण्याच्या आधी आपण काय करतो? हलवून खुंट आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे करणे अवघ्याची बरे. मग त्याच्या आधारानेच आपण केलं तर योग्य होऊ शकतं, आहे का नाही? खुंटा हलवतोय आणि तसंच दळायचं काम सुरू झालं, दळण होईन का? तर दळण होणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं काय करायचं? वारंवार आपल्या मनामध्ये काय आता बघा, हा विचार जरी प्राप्त झाला ना, तरी आपल्याला त्याच्याविषयी शंका येतच असतं. भांडं किती लसूण ठेवायचं भांड्यामध्ये आणि भांडं किती जरी धुतलं ना, तरी त्याचा वास येतोच की नाही? तसं मनामध्ये जिज्ञासूने किती विचार जरी केला तरी त्याला संशय त्या ठिकाणी येतच असतो. त्याकरता काय करायचं? हलवून खुंटा वारंवार त्याचा काय करायचा? निश्चय आपण अशा प्रकारे या ठिकाणी करायचा असतो. आता याचं समाधान आहे ना, वेदांती आपल्याला करणार आहे. आता याने काय सांगितलं की मोक्षाच्या प्रथम अंशाची कोणाची इच्छा होत नाही, दुसऱ्या अंशाची कोणाची इच्छा होत नाही, सर्व सुखांना विषय सुखाची इच्छा होते. तर अशा प्रकारे सर्व लोक मोक्षाची इच्छा करत नाही, तर विषय सुखाची इच्छा करतात. म्हणून अधिकाऱ्याचा असंभव सांगितलेला होता. पण आता या ठिकाणी अधिकाऱ्याचा कसा संभव आहे, त्या संभवाविषयी विचार करतात. खाली ग्रंथ पहा, हेडिंग नंबर पहा खाली, सिद्धांत मताने अधिकाऱ्याचा संभव. मूळ अज्ञानासहित जगन निवृत्ती वाचून तीव्र दुःख नाश होणे शक्यच नाही. बघा, मूळ अज्ञाना सहित, आता मूळ काय? या सगळ्या जगताला, जगत कार्याला, दुःखाला, सगळ्याला कारण काय? मूळ अज्ञान आहे, अविद्या आहे, है का नाही? हे सगळ्याचं काय कारण? लक्षात घ्या. अज्ञान जर नसेल आणि त्याला ज्ञान जर असेल, तर त्याला त्या ठिकाणी दुःख होईल का? दुःख होणार नाही. आणि दुःख कशामुळं होत असतं बरं? प्रत्येकाने विचार घ्या. हे दुःख आपल्याला का होतं? आपल्याला ज्ञान नाही म्हणून दुःख होतं. ज्ञानवान मनुष्याला कधी दुःख होतं का? तुकोबरायांना कधी दुःख झालं का? तुकोबरायांकडे किती संपत्ती होते बरं? काय संपत्ती होतं तुकोबरायांकडं? काहीच नव्हतं, आहे का नाही? काय रिद्धी सिद्धी दासी कामधेनू घरी, परिणाई भाकरी भाक्षाव्या. म्हणजे भाकर खायची म्हणलं तरी भाकर घरामध्ये नाही. उलट तुकोबराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे भिके, कुत्री घर राखीती. म्हणजे आम्ही पुढे गेलो तर आमच्या घराचं राखण कोणी करायचं? माणसाने करायचं का कुत्र्याने करायचं?
कुत्र्याने करायचं. मग एवढं तुकोबरायांच्या घरची परिस्थिती नाजूक होती. आपल्या घरची अशी परिस्थिती आहे का? अशी तर परिस्थिती नाही. आणि मग आपल्याला किती दुःख आहे आणि त्याला किती सुख होतं. मग त्याने सुख नक्की मांडलं कुठं होतं? त्यांच्या ठिकाणी ज्ञान होतं का अज्ञान होतं? खरं त्यांच्या ठिकाणी होतं ज्ञान, आहे का नाही? मग ज्ञानामुळं काय होतं असतं? आपल्याला सुख होत असतं. आणि अज्ञानामुळं काय होतं असतं? आपल्याला दुःख होत असतं. मग सगळ्या अज्ञानाचं मूळ काय? दुःखाला कारण आहे. जोपर्यंत अज्ञानाचं मूळ नष्ट होत नाही, तो जोपर्यंत आपल्या ठिकाणी, आता हे सगळ्यांनी बारकानं ऐकता का नाही? बारकानं ऐका. जोपर्यंत तुम्हाला अज्ञान आहे ना, तोपर्यंत तुम्ही बाह्य विषयाकडे धावायचा प्रयत्न करा. ज्या वेळेला तुम्हाला खरं ज्ञान होईल ना, आणि तुम्हाला म्हणलं ना, अहो हे बाकीचे विषय हे घ्या ना तुम्ही म्हणाल अजिबात नको. हे विषय नाही, हे विषारी विषय आहेत. तुम्ही काय म्हणाल? हे विषय नाही, याला काय म्हणाल? याला विष म्हणाल, विष. तुकोबरायांच्या घरी ना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता, ऐका नाही. मग तो नजराणा पाठवला तेव्हा तुकोबरायांनी त्याचा स्वीकार केला का? नाही स्वीकार केला, ऐका नाही. उलट ते म्हणले, दिवट्या छत्रे घोडे येतो बऱ्यात ना पुढे, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. माती मोले म्हणले, सोरे काय रुपया काय सोने मोती हे काहीतरी असं म्हटले. म्हणजे ते सगळे खडे अमुक तमुक माती असं त्याने समजलं. ते विषाप्रमाणे त्याने नाशक समजलं. का बरं? हे विषय नाही, हे विषय काय करतात? एक वेळेस कृष्ण सर्पाचं विष परवडलं, पण हे विषय मात्र परवडत नाही. हे विषय काय करतात? जन्मोजन्मी आपल्याला मारत असतात. एका जन्मात मारतात का? सापाचं विष जर पेलं ना, ती एका जन्माची हानी करतं, पण विषय काय करतं? विषय अनेक जन्माची आपली हानी करत असतं का नाही करीत बरं? अहो संस्कार आपल्याला असतात की नाही? मागच्या जन्मात काय भोगलं तेच संस्कार आपल्याला ह्या जन्मात आहे की नाही? मनुष्य एवढा विषयाच्या ठिकाणी का प्रवृत्त होत असतो? त्याने ह्या जन्मात नाही भोगलं, मागच्या जन्मात पण भोगलेलं असतं, लक्षात घ्या. म्हणून या जन्मात आल्याच्या नंतर त्याला तेच करावं वाटतं, दुसरं काही करावं वाटत नाही. म्हणजे मला सांगा, मागच्या जन्मात त्या विषयाने त्याला मारलं की नाही? या जन्मात सुद्धा ते विषय हे ज्ञान प्राप्त करून द्यायला प्रतिबंध करतात की नाही? मग लक्षात काय घ्यायचं का? हे विषय काय? हे सगळ्या दुःखाचं कारण आहे. आणि हे आपल्याला का कळत नाही? त्याचं कारण आहे अज्ञान. अज्ञानाने मनुष्याची बुद्धी झाकळलेली, म्हणून त्याला खरं काय दिसत नाहीये. म्हणून सगळ्याचं काय? मूळ अज्ञान आहे. म्हणून मूळ अज्ञानासहित जगन निवृत्ती वाचून त्रिवत दुःख नाश होणार नाही. मग मूळ अज्ञानाच्या सहित बरोबर जगन निवृत्ती, आहे का नाही? हे सगळं जगत काय आहे? अज्ञानाचं कार्य आहे. मग ह्या जगन निवृत्ती वाचून, याची पूर्ण निवृत्ती झाल्या वाचून त्रिवत दुःख नाश होणे शक्यच नाही. 3 प्रकारचे दुःख सांगितलेले. दुःख म्हणा, त्याला ताप म्हणा. 3 प्रकारचे कोणकोणते ताप आहे बरं? आता ज्याला माहिती आहे त्याने जरा थोडं थांबा, ज्याला माहिती नाही त्याला पण सांगू द्या जरा. सांगता येईल का कोणाला 3 प्रकारचे ताप? मी सांगू का? हा, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. याला ताप किंवा याला दुःख त्या ठिकाणी म्हणत आहे का नाही? आता स्वतःहून असं जर म्हटलं ना तर ठीक आहे, असे सगळे गाफील राहू नका फक्त. म्हणून त्रिवत दुःख नाश होणे शक्य नाही. मग त्रिवत दुःख नाश का होणे शक्य नाही बरं? त्याचं कारण काय बरं? म्हणजे शेतामध्ये जर गवत आलं तर शेतातलं गवत आपण समजा वरच्या वर जर काढण्याचा प्रयत्न केला आणि मुळं जर त्याला तशीच खाली ठेवली तर किती दिवसांनी ते गवत नष्ट होईल? काही जर केलं तर गवत नष्ट होईल का? हा, ते गवत नष्ट होतच नाही, त्याचं मूळ तसं खाली ठेवलं की नाही? तसं ह्या सगळ्या दुःखाचं मूळ काय? अज्ञान. तुम्ही मूळ खाली ठेवता आणि वरवर त्याची निवृत्ती करता, तर ते कसं काय दुःख निवृत्त होईल बरं? त्याचं मुळासहित निराकरण केलं तरच या 3 दुःखाची निवृत्ती होऊ शकते. जर मुळाचं निराकरण केलं नाही तर ह्या 3ही प्रकारच्या दुःखाची निवृत्ती होणार नाही. म्हणून मुळासहित जगत निवृत्ती वाचून त्रिवत दुःख नाश होणं संभवत नाही, शक्य पण नाही. बरं, ज्या अर्थी सर्व लोकांना सर्व दुःख नाशाची इच्छा आहे, त्या अर्थी कारणसहित जगन निवृत्तीची इच्छा सर्वांना होते असे मान्य भाग आहे का नाही? मग ज्या अर्थी सर्व लोकांना सर्व दुःख निवृत्त व्हावं असं वाटतंय का नाही? कोणी असा मनुष्य आहे का ज्या मनुष्याला असं वाटतं का हो कुठंतरी आत्ताच दुःख जीवनामध्ये यायला लागली आणि तुम्ही आत्ताच कुठंतरी दुःख यायला लागले, तुम्ही म्हणता समोर दुःख निवृत्ती करायची, थोडीफार दुःख आमच्या जीवनात नको करायला, आम्हाला दुःखाची आवश्यकता आहे का नाही?
का असं कोणी म्हणतो मज लागे दुःख व्हावे, कोणी आयसे भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं का? असं कोणालाच वाटत नाही. का बरं दुःख व्हावं असं वाटत नाही? कारण जीव कसा आहे बरं? परमात्मा जसा सुखरूप आहे, सर्व सुखाचे आगर, बाप रखमा देवीवर, तसं त्याचे अंश ममेव अंश जीवलोक जीवभूत सनातन. मग त्याचे असणारे अंश हे काही दुःखरूप असतील का? हे दुःखरूप नाही, हे अंश सुद्धा कसे सुखरूप आहे. मग आपण कशाची अपेक्षा करतो? आपण केवळ आणि केवळ सुखाचीच अपेक्षा करतो. दुःखाची कधी अपेक्षा करतो का? मला माझं थोडं तरी दुःख शिल्लक राहावं असं कोणाला वाटतं का? अहो, घर झाडायचं म्हणलं तरी थोडा कचरा मागं राहिला तरी आपण काय करतो? झाडून काढतो. तसं थोडं जरी दुःख कुठं शिल्लक राहत असतं ना, कमी पडत असतं ना, हे सुद्धा आम्हाला दुःख नको असं प्रत्येकाला वाटतं का नाही? प्रत्येकाला त्या अर्थी वाटत असतं. तसं म्हटलं का यांनी की ज्या अर्थी सर्व लोकांना सर्व दुःख नाशाची इच्छा आहे, त्याचाच अर्थ काय होतो? कारण सही जगत निवृत्तीचीच सर्वांना इच्छा आहे. कारण दुःख निवृत्त करायचं असेल तर त्याचं कारण मागं ठेवून चालेल का? कारण मागं ठेवून चालणार ना. कारण मागं ठेवलं आणि दुःखाची निवृत्ती करू लागला तर ते दुःख निवृत्त होईल का? कारण मागं ठेवून सर्व दुःख निवृत्त राहू शकत नाही. हो, जसं आता उदाहरण द्यायचं म्हणलं, ते पायामध्ये कुरूप वगैरे होतं बघा, काटा वगैरे काय भरला, कुरूप वगैरे जर झालं आणि आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर काय करतो? वरच्या वर काढतो का त्याच्या मूळ काढायचा प्रयत्न करतो? मूळच काढतो ना खालून, आहे का नाही? कारण त्याला माहिती आहे हे जर खाली जर याचं मूळ ठेवलं तर याला परत त्या पायाला कुरूप असं होऊ शकतं आणि चालण्याकरता अडचण येऊ शकते. किंवा एखाद्याची जखम म्हणा वगैरे, त्याला अशी रोज मलमपट्टी केली, आहे का नाही, तर ते दुःख निवृत्त होईल का? तर काय करावं लागेल? त्या नासापासून त्याला असं चांगलं खरडून काढावं लागेल. कारण खालचं मूळ काढावं लागेल. कारण जर मूळ खाली ठेवलं तर काय होऊ शकतं? त्याचे दुःखाचे ते मूळ पाहिले शोधून. हा, दुःखाचे ते मूळ पाहिले शोधून. बर, म्हणजे अशा पद्धतीनं दुःखाचं मूळ त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? आपण शोधून त्याची निवृत्ती केली पाहिजे. आणि असं प्रत्येकाला वाटतं का नाही की असं कुरूप जसं मुळापासून निघावं, ती पायाला झालेली जखम, शरीराला झालेली जखम अशी नसांपासून खरडून काढावी, म्हणजे ते दुःख निवृत्त होईल असं प्रत्येकाला वाटतंय की नाही? म्हणजे ज्या अर्थी प्रत्येकाला समूळ दुःख निवृत्त व्हावं तर त्या दुःखाचं कारण काय? अज्ञान दुःखाचं कारण आहे. मग आता कशाची निवृत्ती करावं वाटेल? पहिल्यांदा आपल्याला अज्ञानासहित दुःखाची निवृत्ती करावं वाटेल का नाही? फक्त आता आपल्याला कळत नव्हतं का या सगळ्या दुःखाचं कारण काय? अज्ञान. पण आता कळालं का नाही आपल्याला? ज्या अर्थी दुःख होते त्या अर्थी खाली मूळ शिल्लक राहते. मग आपल्याला निवृत्ती करावं लागेल कशी? मुळासहित दुःखाची निवृत्ती करावं लागेल. आणि प्रत्येकाला असं वाटतं की दुःख निवृत्त व्हावं, त्याच अर्थी त्याला समूळ दुःख निवृत्तीची इच्छा आहे, म्हणजे अज्ञानासहित दुःख निवृत्त करावं असं त्याला त्या ठिकाणी वाटतच असतं. म्हणून त्या अर्थी कारणसहित जगनिवृत्तीचीच इच्छा सर्वांना होते असे मानणे भाग आहे. मान्य भाग आहे का मान्य भागच पडतं? खरं पाहायला गेलं तर हे मान्य भागच पडतं, ऐक नाही. पुढे पहा, मूळ अविद्येच्या नाशानेच सर्व दुःखे व दुःखाची कारणे रोगादी आणि रोगादिकांना आश्रय शरीरादी या सर्वांचा नाश होईल. बघा बरं खाली की मूळ अविद्येच्या नाशानेच, काय च शब्द घातला, मूळ अविद्येच्या नाशानेच सर्व दुःखे व दुःखाची कारणे रोगादिक. बघा काय म्हटलं की असं होतं, कारण ठेवून कारणाची निवृत्ती व्हावी असं कोणाला वाटेल का? कारण ठेवून, आहे का नाही? आता याचं कारण आपल्याला कळालं का नाही? जसं उदाहरण घ्यायचं झालं तर ते पिकं असतात का नाही, पिकाला कीड वगैरे लागते का नाही, मग औषध मारताना तुम्ही काय करता? काही ठिकाणी मारताना काही ठिकाणी ठेवता. असं होतं का की सर्रास काढण्याचा प्रयत्न करता? म्हणजे मूळ काय त्याचं, म्हणजे मूळ कारणाची काय करता? निवृत्ती करता. जर तुम्ही कारण मागं ठेवलं आणि कार्याची जर निवृत्ती करू लागली तर ते कार्य निवृत्त होईल का? कार्य निवृत्त होणार नाही. मूळ कारण तसंच ठेवलं म्हणजे मूळ अज्ञान तसंच ठेवलं. लोक काय करतात? वैतागतात आणि कधी कधी म्हणतात आम्हाला आत्महत्या करायची. आता आत्महत्या जर करायची, तुम्ही कोणत्या शरीराचा नाश कराल बरं? असं कोणाला कधीतरी वाटलं असेल ना की आपल्याला सुद्धा आहे ना, आता अहो चांगले 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 कीर्तनकार लोक, त्याने सुद्धा अशा प्रकारची आत्महत्या केल्यात. त्याला कीर्तनकार कसं म्हणावं हेच काही कळत नाही भाऊ. त्याने आत्महत्या केली. मग कोणत्या शरीराचा त्याने नाश केला बरं?
त्याने स्थूल शरीराचा नाश केला आहे का नाही? स्थूल शरीराचा मग स्थूल शरीराचा नाश केल्याने मला सांगा कारण शरीराचा नाश होईल का? कारण शरीर एक आहे का? शरीर 3 प्रकारचे सांगितलेले. एक स्थूल शरीर सांगितलेलं आहे, एक सूक्ष्म सूक्ष्म शरीर आणि कारण. सांगितलं आणि एक कारण शरीर सांगितलं. कारण शरीर. मग कोणत्या शरीराचे नाश केला पाहिजे? सगळ्या शरीराचा नाश होऊ शकतो. कारण शरीराचा कारण- नाश केला पाहिजे आहे का नाही? जोपर्यंत कारण शरीराचा नाश होत नाही तोपर्यंत ह्या स्थूल शरीराचा नाश होईल का? मग सुख दुःख कोणत्या शरीराला असतात? कारण शरीराला असतात का स्थूल शरीराला असतात? बरं, सुख दुःख शरीराला असतात. हे स्थूल शरीराला काय असतात? सुख दुःख असतात. मग तुम्हाला सुख दुःख स्थूल शरीराच्या ठिकाणी दिसतात आणि नाश कोणत्या शरीराचा करतात? स्थूल शरीराचा नाश करतात. खरा नाश कोणत्या शरीराचा केला पाहिजे? कारण शरीराचा नाश केला पाहिजे आहे का नाही? जर घरामध्ये बी आणलं आणि ते जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर भाजलं आणि शेतामध्ये जर पेरायचा प्रयत्न केला, येईल का? ते येऊ शकत नाही का? ते भाजलेले आहे का नाही? आणि जर ते भाजलं नाही आणि जर पानवटा कुठं काहीतरी असेल आणि तिथं जर ते बीज तुम्ही रवलं तर त्याला अंकुर फुटणारच का नाही? बली म्हणले आता नाही, आता वर्षभराने पेरायचे. वर्षाने नाही, तुम्ही 4 वर्षांनी पेरा, पण ते बीजाला अंकुर येणारच का नाही? येणार का? ते बी भाजलं नाही ना, तो खूप म्हणतात का नाही, बीज भाजून केलेलं आहे, आम्हा जन्म मरण नाही. म्हणजे भाजून त्याची काय झालेली? आता लाही झालेली. आता लाहीचं तुम्ही बीज तयार करा बरं, होईल का? आता बीज होऊ शकत नाही. लाई जर पेरायचा प्रयत्न केला तर तुम्हाला परत अशा पद्धतीनं ते बीज होईल का? अंकुर येईल का? नाही. तसं आता एकदा आत्मस्वरूपाचं जर आपल्याला ज्ञान जर झालं, ऐका नाही, आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं आणि आपण म्हणलं आता आम्हाला जन्म मरणाची परंपरा परत बघायची, आम्हाला परत जन्माला यायचं. आता कसं काय जन्माला यायचं? बीज भाजलं आणि आता पेरून आपण काय करू? अशा पद्धतीनं त्याला अंकुरित करून अशा पद्धतीने शेती करून, आता किती जरी शेती करायचा प्रयत्न केला, ते बीज किती प्रयत्न करून जर चांगल्या प्रकारे चांगली खतं वगैरे घालून पेरून जर त्याला उगवण्याचा प्रयत्न केला, ते उगवल का? उगवणार नाही. का उगवणार नाही? ते भाजलेलं आहे. त्याचं मूळ, त्याचं अज्ञान तुम्ही ते नष्ट करून टाकलंय ना. तसं आपल्याला यथार्थ ज्ञान जर झालं आणि किती जरी म्हणलं आता जन्म मरणाची परंपरा राहील का? राहणार नाही. मग जन्मालाच येत नाही. मग जन्माला येत नाही तर मग दुःख कशाची? आता चोर व्याघ्र सर्पाधिकाचं दुःख आहे का नाही? हे दुःख आपल्याला आहेच आहे, बरोबर की नाही? पण कोणाला दुःख आहे? जन्माला आला त्याला दुःख का जन्माला आला नाही त्याला दुःख आहे? खरं सांगा. जन्माला आला त्याला दुःख आहे. त्यालाच दुःख आहे. हा, म्हणजे जन्माला आला ते शरीर त्याला प्राप्त झालं आणि शरीराच्या सापेक्ष त्याला अशा प्रकारे दुःख पण प्राप्त होतात, बरोबर आहे की नाही? मग खाली थोडी संगती पहा की मूळ अविद्येच्या नाशानेच, मूळ काय सगळ्याचं? अविद्या म्हणा, अज्ञान म्हणा, आहे का नाही? त्याच्या नाशानेच काय? सर्व दुःख कुठे आहे? अज्ञानामुळे दुःख आहे, अविद्यामुळे दुःख आहे, बरोबर की नाही? नाशानेच सर्व दुःख आहे. आणि दुःखाची कारण काय? रोगाधिक. दुःख कधी होतं आपल्याला? शरीराला रोग व्याधी होतात की नाही? रोग व्याधी असेल तरच दुःख होतात. मग शरीराला रोग व्याधी फक्त हे ताप, थंडी, खोकला यानेच दुःख होतं का मानसिक दुःख पण होत असतं? उलट हे दुःख कमी पण मनाचं दुःख सगळ्यात मोठं असतं, बरोबर की नाही? हे दुःख कमी पण करता येतं, याला पर्याय पण करता येतो. पण मनाच्या दुःखाला करा बरं काही पर्याय आहे का? त्याला काही पर्याय? त्याला काही पर्याय राहत नाही. म्हणून काय लक्षात घ्यायचं की दुःखाची कारण काय? रोगाधिक. त्याच्यामध्ये दोन्ही पण दुःख घ्यायचे आहे की नाही? आणि रोगाधिकांना आश्रय काय आहे? शरीर आहे म्हणून रोगाधिक आहे. आणि शरीर नसलं तर रोग आहे का त्याला? शरीर नसलं तर रोग नाही. म्हणून रोगाधिकांना आश्रय काय आहे? हे शरीर आहे. या सर्वाचा नाश होईल. या सर्वाचा नाश कशाने होईल बरं? आता बोला. आता शरीराचा नाश झाल्यावर सगळ्याचा नाश होईल. पण शरीराचा नाश झाल्याच्या नंतर कस काय नाश होईल? कोण आहे त्याला सगळ्याला कारण? त्याला कारण मूळ अविद्या. कारण अविद्या. हा, म्हणजे अविद्येच्या नाशानेच सर्व रोग नष्ट होतात. अविद्येच्या नाशानेच सर्व दुःख, रोगाधिक, त्या रोगाधिकांना आश्रय याची निवृत्ती होईल. आणि अविद्या तशीच ठेवली, रोग दुःखे शरीरादी हे नष्ट होतील का? मग कोणता गट फोडायचा? एकावर एक 10 गट रचले आणि 10 गट फोडायचे असेल, आहे का नाही आपल्याला? तर मग कोणता गट फोडला म्हणजे 10च्या 10 गट फुटतील? खालचा पहिला सर्व खालच्या
सगळ्यात आहे का नाही. मग ह्या सगळ्या रोग दुःख शरीरादी या सगळ्याला आधारित घट कोणता, तर अज्ञान रूपी सगळ्यात आधारित असणारा घट आहे. तो घटच खालचा फोडला की वरचे घट फोडायची आवश्यकता का, फुटूनच जाणारे सगळे ते स्वभाव फुटणार, फक्त खालचा फोडला पाहिजे. एखादा म्हणला नाही नाही वरचा फोडू, आता वरचा म्हणजे स्थूल देहाचा गट फोडला तर तो काय नाश होणार आहे का, नाहीचे. खाली त्या बीज तसंच ठेवलं तर ते नंतर अंकुरित होणार आहे आणि अशा पद्धतीने ते सगळं उभं राहू शकतं. मग खालचे मुळच जर झाडाचं असं उपटून जर टाकलं मुळासहित तर कालांतराने ते झाड सुकणार नाही का, सुकणारच आहे का नाही. म्हणजे मुळासहित त्याची निवृत्ती केली तर रोग दुःख शरीरादी हे सगळं नष्ट त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून या सर्वांचा नाश होईल. म्हणून सर्व पुरुषांना कारणसह वर्तमान जगत निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभवनीय नाही. मग सर्व पुरुषांना ऐक नाही, कारणसह वर्तमान जगत निवृत्ती वाचून म्हणजे त्याचं कारण त्याचं मूळ त्याचं अज्ञान, त्या अज्ञानाच्या कारणाच्या निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभवनीय आहे का, सर्व दुःख नाश होणं संभवनीय नाहीये. म्हणून सर्वांना कशाची इच्छा आहे, तर कारणसह जगत निवृत्तीचीच इच्छा आहे. हे सिद्ध झाले का नाही, हे सिद्ध झालं. फार ग्रंथात पाहावं लागतं का आपल्या मनालाच कळतं, आपल्या मनालाच अशा प्रकारचा विचार कळत असतो, बरोबर ना. आता जर ज्याच्या बुद्धीवर हा विषय आरूढ होत नसेल, सुरुवातीला जरी नसेल पण आता थोडा थोडा तर आरूढ व्हायला लागला की नाही, आता याच्यामध्ये थोडं समाधान वाटायला लागलं की नाही. आता हे विषय देऊन समाधान वाटलं. तुम्हाला काही पगार पाणी चालू आहे का या पाठामध्ये, काही 1000 500 50 100 असे काही मिळतात का रोजच्यावर, काय हे सगळ्याचा त्यागच केलाय म्हणून तुम्हाला हे सगळं सुख मिळतंय. उलट हे सगळ्याला टाकले म्हणून खरं तरी आता विचाराने कुठंतरी आपल्याला सुख व्हायला लागलेले. आता त्यांनी काय केलं होतं, तुम्हाला आध्यात्मिक दुःखाच्या निवृत्तीसाठी आधी भौतिक दुःखाच्या निवृत्ती करता आधी दैविक दुःखाच्या निवृत्ती करता आमच्याकडं व्यावहारिक लौकिक उपाय आहे आणि त्याने निवृत्ती आम्ही करू शकतो. मग तुमच्या मोक्षाच्या प्रथम अंशाची आम्हाला आवश्यकता पडत नाही असं म्हटलं होतं. आता त्याचं खंडन करायचं कसं, तर पहा, औषधादी उपायाने सर्व रोगजन्य दुःखाची निवृत्ती होते असा अनुभव नाही. बरे ज्यास होते त्यास पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असेही नाही. बरं, असं आता इथं लक्षात घ्या, कधी असं झालं का की लहान असताना ना ताप आला होता म्हणे आणि त्या तापामध्ये डॉक्टरने काय केलं, एक इंजेक्शन आम्हाला दिलं. तेव्हापासून माझ्या जीवनात ताप नावाचा जो आजार होता जसा गेला तसा परत कधी जीवनात आला नाही. मला थंडी खोकला अमुक तमुक, अहो लहान असताना एकदा जेवण केलं दूध पिलो, आतापर्यंत मला कधी जेवण लागलं नाही दूध लागलं नाही काहीच नाही. आवश्यकता तेव्हा पाणी पिलो होतो, अजून पाणी नाही पिलो आणि गरज पण नाही पडत. असं कधी झालंय का, असं कधी औषध घेतलंय पण परत त्याच्यानंतर दवाखाने बंद नसते पडले का, वैद्य बंद नसते पडले का, हे चालले असते का परंपरा. म्हणजे वेदामध्ये तो आयुर्वेद वगैरे सांगितलेलं आहे तर नष्ट नसतं झालं का, झालंच असतं ना. मग किंवा त्याच्यावरती उपाय हे कोरोना अमुक तमुक असे रोग तरी आले असते का, असे रोग तरी आले असते का, आलेच नसते आहे का नाही. मग त्यांनी आत्यंतिक निवृत्ती होते का त्या दुःखाची, निवृत्ती केली का नाही त्याने पण दुःखाची, पण ते कोणती निवृत्ती केली बरं, आत्यंतिक निवृत्ती केली का लयरूप निवृत्ती केली, लयरूप निवृत्ती होती वर. आणि आपल्याला कोणती निवृत्ती आवश्यक आहे, लयरूप निवृत्ती का आत्यंतिक निवृत्ती, अत्यंतिक आत्यंतिक निवृत्ती व्हावी. असं वाटतं का आपल्याला थोडं दुःख जावं थोडं शिल्लक राहावं, नाही वाटत. मग थोडं शिल्लक राहावं म्हणजे त्याची लयरूप निवृत्ती, आणि समोर दुःख जावं त्याचा अर्थ त्याची कोणती निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती. अशी प्रत्येकाला अपेक्षित आहे का नाही, प्रत्येकाला अपेक्षित आहे. म्हणून लक्षात काय घ्यायचं की त्याने उपाय सांगितला होता का, औषध आदी उपायाने सर्व रोगजन्य दुःख निवृत्त होते असं त्याने म्हटलं. पण असा अनुभव नाही, असा कोणाला अनुभव आहे का, असेल तर कोणीतरी सांगा. असा कोणीच अनुभवाने युक्त मनुष्य मात्र भेटू शकत नाही. बरं, ज्याचे होते त्यास पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असे नाही. बरं, ज्याने निवृत्त औषध घेऊन आणि रोगजन्य दुःख निवृत्त केलं परत त्याला दुःख होत नाही का, परत त्याला दुःख होतच असतं, ऐक नाही. बरं, याचप्रमाणे हे जसं आध्यात्मिक दुःखाचं सांगितलं का नाही त्याचप्रमाणे आधी भौतिक व आधी दैविक दुःख नाशाचा प्रकार आहे. आधी भौतिक दुःखाचं तरी काय,
बरं, चोर सर्प व्याघ्र हे समजा आले आहे का नाही, आणि एकदा तुम्ही भरचू भाले वगैरे दंडादी काठ्यादी अस्त्र शस्त्र काय घरामध्ये असेल सगळं काढलं आणि चोराला हाकलून लावलं. परत कधी चोर आमच्या घरी आलाच नाही, परत वाघ आमच्याकडे कधी आलाच नाही. आमच्या घरामध्ये एकदा सर्प निघाला, सर्पमित्र बोलवला. जेव्हापासून तो सर्पमित्र सर्पाला घेऊन गेला ना, तेव्हापासून आमच्या घराच्या आसपास जवळ कुठंच आम्हाला सर्प पाहायला भेटला नाही. असं कधी झालंय का? नाही. बरं, आध्यात्मिक आधी दैविक दुःख नाही का, तर दैविक दुःख म्हणजे यक्ष राक्षस प्रेत पिशाच शीत उष्ण थंडी वगैरे सुनामी भूकंप वगैरे असे जे आधी दैविक दुःख आहे. एकदा काय आलं, ते सुनामी लाटा वगैरे काहीतरी किंवा प्रेत पिशाचे वगैरे काहीतरी प्रतीतीला आलं आणि त्याच्यावरती आम्ही मंत्रतंत्रादी उपाय केले. तेव्हापासून उन्हाळा असा रखरखीत नाही, पावसाळा भयंकर नाही, थंडी इतकं भयंकर नाही. म्हणजे पूर्वी फार असायचे, पण आम्ही मंत्रतंत्र केले ना तेव्हापासून हे जगाचं सगळं वातावरण असं शांत आहे, म्हणजे कोणालाच त्रास नाही. असं कधी झालंय का? नाही. मग त्याच्यात काही बदल होतो का? का तेवढ्या पुरताच त्याचा म्हणजे मंत्रतंत्राचा वापर केला तर तेवढ्या पुरतंच त्याचं दुःख निवृत्त होतं? आत्यंतिक दुःख निवृत्त होतं का? आत्यंतिक मात्र झालेलं नाही. बरं, उपाय नाही केले का? उपाय केले ना, ऐक नाही, पण ते आत्यंतिक दुःख निवृत्त झालं का? आत्यंतिक मात्र दुःख निवृत्त झालेलं नाही. मग आध्यात्मिक दुःखाचं काय म्हटले, आधी भौतिक दुःखाचं काय म्हटले आणि आधी दैविक दुःखाचं काय म्हटले? सगळ्याचं सारखंच आहे का वेगळं आहे? सगळ्याचं सारखंच आहे, वेगळं मात्र काही नाही. मग याचप्रमाणे आधी भौतिक व आधी दैविक दुःख नाशाचा प्रकार आहे. पुढे पहा. व्यावहारिक कोणत्याही उपायाने तिन्ही दुःखाची अत्यंत नाश होत नाही किंवा आत्यंतिक निवृत्ती होत नाही. म्हणजे व्यावहारिक उपायाने किंवा लौकिक उपायाने हे 3 प्रकारचे दुःख आहे का नाही, या 3ही प्रकारचा आत्यंतिक कारणासहित निवृत्ती मात्र होणे संभवत नाही. मग कोणत्या उपायाने केली पाहिजे या दुःखाची निवृत्ती? व्यावहारिक उपायाने केली पाहिजे का शास्त्राने सांगितली त्या उपायाने केले पाहिजे? शास्त्राने उपाय काय सांगितला? कारणसहित जगत निवृत्ती केली पाहिजे, आहे का नाही? कारणसहित जगत निवृत्ती केली पाहिजे. किंवा व्यावहारिक उपायाने दुःख निवृत्ती होईल? व्यावहारिक उपायाने होणार नाही. मग कोणत्या उपायाने? कारणसह जगत निवृत्ती याच उपायाने होऊ शकते, दुसऱ्या उपायाने होऊ शकत नाही. ठीक आहे. आता पुढे पहा. असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो, बरं का. असा सूक्ष्म उपाय जर केला तरच त्याचा निश्चय होतो. असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो. असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो म्हणजे काय बरं? ज्याचा नाश झाल्याच्या नंतर पुन्हा उत्पत्ती होतच नाही. काय करायचा विचार? सूक्ष्म विचार करायचा. जसं आता उदाहरण मगाचच द्या, शेतामध्ये गेलो की नाही, आपल्याला सांगावं लागतं काय? आपण म्हणतो हे गवत आहे, हे गवत असं वरवर काढून चालणार नाही, याचं काय करावं लागेल? विचार करा. लहान लेकराला सांगतो की नाही, बाळा हे वरच्यावर काढू नको, याला मुळासहित काढ. कारण मूळ जर खाली ठेवलं आणि तो जर त्याची निवृत्ती करू लागला तर ती येणारच आहे परत. मग याचा आपण काय करतो? सूक्ष्म विचार करतो. तसं या दुःखाची निवृत्ती तसं विचारात घेतलं की नाही, तसं ह्या सगळ्या दुःखाच्या निवृत्तीचा काय करावं लागणार? आपल्याला सूक्ष्म विचार केला पाहिजे. आपण ह्या मनाला काय करतो? वरच्या वर फक्त द्यायचा प्रयत्न करतो. आता हे मन किती व्यापक आहे बरं. आपल्याला चंद्रावर जाऊन यायला किती काळ लागतो? 4 महिने 6 महिने वर्ष काहीतरी काळ लागतो की नाही. आता मनाने जरी असा विचार केला तर मन 10 वेळा जाऊन येतं की नाही. मग मन किती व्यापक आहे आपलं? मन इतकं व्यापक आहे. आणि इतक्या व्यापक मनाला तुम्ही देता काय बरं? काय देता? सूक्ष्म काहीतरी, बाकी बाह्य विषय असे थोडे थोडे देता. त्याने मन कधी समाधान होईल का? समाधान होणार नाही. मग त्या मनाला काय दिलं पाहिजे बरं? मनाला असं काहीतरी व्यापक द्या, त्या मनापेक्षा व्यापक द्या, का ज्याच्यामुळं मनाला ते त्या ठिकाणी काय सहज त्या ठिकाणी थांबता येईल. अशा पद्धतीनं त्या मनाला व्यापक जर दिलं तर मन शांत होऊ शकतं. त्याला छोट्या छोट्या वस्तू दिल्या तर मन कधीच समाधानी होत नाही. नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये असा अनुभव घेऊन पहा की आपल्याला छोट्या छोट्या वस्तू मिळाल्या, त्याच्यातून मन कधी समाधान झालं का? समाधान झालं नाहीचे. ती गोष्ट आपण पाहिली का नाही? त्या सावकाराला ती बाटली सापडली
बाटली सापडल्याच्या नंतर घरी आणली, खोलली, त्याच्यातून भूत निघलं, काही काम सांगा, ते झटकन करून यायचं आहे का नाही. आणि काय नियम केला, मला जर काम नसेल तर म्हणले तुम्हाला खाऊन टाकेल. हे मन सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने काय करतं, खाऊन टाकतं असतं. मग त्याला साधूने काय पर्याय दिला, मला एक खांब कर. त्या खांबावर त्या भूताला फक्त म्हणायचं वर जा खाली ये, वर जा खाली ये. आता भूताला कामच लागले का नाही. तसं ह्या भूत रूपी मनाला काय काम लावायचं, या भूतरूपी मनाला हे वेदांताचं चिंतन कर. हे वेदांताचं चिंतन करायला गेला की आपोआप त्याचे डोळे असे झाकले जातात, शांत होत आहे का नाही. आणि सोपं सोपं द्यावर आवडीचं ते कवर असं झोपताना आपण मोबाईल घेऊन पाहतो की नाही, असं वाटतं पाहत राहावं. ते सोपं आहे ना, सहज आहे ना, त्याला आवड लागती. आणि त्याने काय होतं, त्याचा वेळ काळ व्यर्थ जातो, त्याच्यातून दुःख येतं. मग मनाला काय द्यायचं, असं काही चिंतन द्यायचं का त्याला सहज अशा प्रकारे काय शांत होतं मन. म्हणजे तू कोबरा म्हणतात की नाही, आता कुठे धावे मन तुझे चरण देखल्या, तिथं मन शांत होऊ शकतं. आता याचा काय केला आपण, असा सूक्ष्म विचार केला तरच आपल्याला याची निवृत्ती होऊ शकते. असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो. बघा खाली उदाहरण दिलं, ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशास आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. आता ज्याचा नाश झाल्याच्या नंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही, म्हणजे पुन्हा ते निर्माण होत नाही. जसं बीज जाळलं, भाजलं आणि त्याला जर उगवण्याचा प्रयत्न केला तर त्याची उत्पत्ती होत नाही, म्हणजे त्याची कोणती निवृत्ती, तर अशा प्रकारची लयरूप निवृत्ती झालेली असते. का आत्यंतिक निवृत्ती झाली, आत्यंतिक निवृत्ती. ती आत्यंतिक निवृत्ती म्हणजे ज्याचा नाश झाल्याच्या नंतर पुन्हा उत्पन्न होणे नाही, आहे का नाही. तर त्याला बीज म्हणायचे केलेला ही जन्म मरण पुन्हा नाही. आम्हा जन्म मरण पुन्हा नाही, ही कोणती आत्यंतिक निवृत्ती आहे का नाही. बर, ज्याचा नाश झाल्याच्या नंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशास आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. आता याने 3 प्रकारच्या दुःखाच्या निवृत्ती करता लौकिक किंवा व्यावहारिक उपाय केले का नाही, त्याने आत्यंतिक निवृत्ती झाली का त्याची आत्यंतिक निवृत्ती झाली नाही. कारण उदाहरणावरती पाहिलं होतं, औषधं वगैरे घेतलं तरी दुःख व्हायचं ते होतच आहे आपल्याला. चोर व्याघ्रांना किती हाकललं तरी यायचं ते येतात, आणि उन्हाळा पावसाळा हे व्हायचे ते होतच असतात, त्याची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. म्हणून लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही, हे अनुभव सिद्ध आहे. अनुभव सिद्ध आहे. याला फार ग्रंथ असं पडताळून पाहावं लागतात का वरच्यावरच कळतं, वरच्यावरच त्या ठिकाणी आपल्याला कळतं असतं. खाली मुद्दा दिला बघा, उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. बघा आता उपादान कारण कशाला म्हणायचं, ज्याचा कारणामध्ये प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही. ज्याचा कारणामध्ये प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला उपादान कारण म्हणायचं. म्हणजे ज्याच्या असण्याने कार्य होतं आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही त्याला उपादान कारण म्हणायचं. माती असेल तर घट आणि माती नसेल तर घट आहे का. माती तर लक्षात आहे का नाही. माती असेल तर घट आणि माती नसेल तर घट नाही. म्हणजे ज्याच्या असण्याने कार्य म्हणजे कोणतं, कार्य म्हणजे घट, आहे का नाही. माती असेल तर घटरूपी कार्य आणि माती नसेल तर घटरूपी कार्य आहे का. म्हणजे ज्याच्या असण्याने कार्य होते आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही ते त्याचं काय आहे, उपादान कारण आहे का नाही. तर इथे काय दिलं, हे उपादान कारण. किंवा इथे एक व्याख्या दिली, ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ते उपादान कारण, जशी घटात मृत्तिका. हे पण उदाहरण घेऊ शकता असं. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. आता ह्या ज्या प्रक्रिया आहेत का नाही, या अशा लिहून घ्यायच्या बरं का. म्हणजे मग पुढं निमित्त कारण कशाला म्हणायचं, उपादान कारण कशाला म्हणायचं, अभिन्न निमित्त, विवर्त उपादान कारण, अशा एक या ठिकाणी प्रक्रिया अशा येतच राहतात. मग अशा थोडे लक्ष ठेवून घ्यायच्या वाटलं असतं. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण आत्मस्वरूप ज्ञान आहे. आत्मस्वरूप अज्ञान म्हणायचं. आत्मस्वरूपा ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान असा शब्द या ठिकाणी घ्यायचा. असं वाचायला गेला का तुम्ही म्हणाले याच्यात कुठं अज्ञान आहे, पण आत्मस्वरूपा म्हटलं ना, आत्मस्वरूप आणि पुढं अज्ञान केलं का बरोबर जुळून जातं. म्हणून मग काय म्हटलं या ठिकाणी, या नियमाने शरीरादी दुःखांना उपादान कारण काय. जसं उपादान कारणाचा नाश झाला तर कार्याचा नाश होतो, तसं ह्या शरीराला उपादान कारण काय सांगितलेले,
आत्मस्वरूप आहे का नाही, मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे, याचं काय त्याला आज्ञान आहे का नाही, आज्ञान आहे. त्याचा नाश, त्याच्या नाशानेच, कोणत्या नाशाने, कोणत्या नाशानेच, ऐकता ना तुम्ही सगळं, कोणाचा नाश झाला म्हणजे सगळं दुःख निवृत्त होऊ शकतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश व्हायला पाहिजे. हा, म्हणजे आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे त्याच्या नाशानेच, का शरीराच्या नाशाने, शरीराच्या नाशाने मात्र नाही, म्हणून आत्मस्वरूपाच्या अज्ञानानेच बरं का, त्याच्या नाशानेच सर्व दुःखे व दुःख साधने यांचा आत्यंतिक नाश होईल. त्या अज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होईल, दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. आता हे सगळे उपाय जर आपण या ठिकाणी केले, हे सगळे उपाय केले, या उपायाने दुःख निवृत्त होईल का, अज्ञानाचा नाश होईल का? या अज्ञानाचा नाश होण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, जसं अंधार पडला आणि अंधाराचा नाश करायचा असेल तर काय करावं लागेल, प्रकाशाची आवश्यकता आहे. प्रकाश वाचून अंधाराचा नाश होईल का? रज्जूवर भासलेलं सर्प आहे, तो सर्प खरा आहे का खोटा आहे? तो सर्पच मुळात खोटा आहे. मग त्याला काठी आणून किती जरी बदाडलं तर त्याने काय होणार आहे का, त्याची निवृत्ती होईल का? होणार नाही, उलट दुःख जास्त वाढण्याची शक्यता आहे. नक्की साप मिळाला की नाही असं वाटेल की नाही आपल्याला, कारण अंधारात त्याला किती काठ्या मारल्या तर उपयोग नाही. त्याच्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, प्रकाशाचीच आवश्यकता पडू शकते, दुसरी आवश्यकता नाही. तसं आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, त्या अज्ञानाची निवृत्ती कशाने होईल, केवळ ज्ञानानेच होऊ शकते. दुसऱ्या कोणत्या उपायाने होईल का? दुसऱ्या कोणत्या उपायाने होणार नाही. याच्यासाठी ना एक कथा आलेली आहे, आणि त्या कथेमध्ये आता एक 2-3 मिनिटामध्ये एक कथा मी सांगतो, वाटलं तर याचा विचार आहे आपण उद्याला करणार आहोत. पण आता जरा थोडं याच्यामध्ये अशी कथा आली की एक 10 प्रकारचे उपनिषद आहे, त्याच्यामध्ये एक छांदोग्य उपनिषद आहे, आणि छांदोग्य उपनिषदामध्ये ना 7वा प्रपाठक आहे. त्या 7व्या प्रपाठकामध्ये एक नारदाची कथा आलेली. तर नारद जो होता की नाही, त्या नारदाला ना काय काय ज्ञान होतं म्हणले, त्याला 14 विद्या, आता आपल्याला एकच विद्या माहिती आहे का नाही, तर त्याला अशा किती 14 प्रकारच्या विद्या होत्या, ऐक नाही, 14 विद्या, आणि कला किती त्याला अवगत होत्या, 64 कला अवगत होत्या. म्हणजे ह्या नारदाला 14 विद्या आणि 64 कला प्राप्त होत्या, तरी त्याच्या जीवनातलं दुःख नष्ट झालेलं नाही. आता आपल्याला किती विद्या आहे बरं, किती ज्ञान आहे आपल्याला, आणि बरं किती कला आपल्याला हस्तगत आहे, त्याच्यामध्ये 64 कला म्हणजे घरं दारं अमुक तमुक लिखाण लिहिणं, हे सगळं त्याला अवगतच, एक कला आणि ज्ञान हे सगळं त्याला अवगत होतं, तरी त्याचं दुःख नष्ट झालं का? नाही झालं. माऊली म्हणतात, मोरा अंगे आशेष पिशा असते डोळस परी एकली दृष्टी नसे तैसे ते का. मोराच्या अंगावरती ते पिसारे असतात, त्याला किती डोळे असतात, हजारो डोळे, पण एकाने तरी त्याला ते डोळ्याने दिसतं का? दिसत नाही. मग ते एवढ्या सगळ्या विद्या असू द्या आणि एवढ्या सगळ्या कला असू द्या, त्याने जर दुःख निवृत्त होत नसेल तर त्या विद्याचा आणि कलेचा काय उपयोग आहे आपल्याला? आता ही नारदाची अवस्था आहे का नाही, जर ह्या नारदाची अशी अवस्था असेल तर आपली कशी अवस्था असेल? परत नारद काय सामान्य होते का? काय नारद भक्ती सूत्र एवढं त्याने तयार केलं. त्या नारदांची इथं कथा आलेली छांदोग्य उपनिषदामध्ये. मग म्हटले छांदोग्य उपनिषदामध्ये 7व्या प्रपाठकामध्ये अशी कथा आली का त्या नारदाला 14 विद्या आणि 64 कला प्राप्त असून सुद्धा त्याचं दुःख निवृत्त झालं नाही. आणि मग ते दुःख निवृत्त करण्याकरता ते कुठे गेले? सनकादिकांना शरण गेले. आणि जेव्हा आता ते सनकादिक म्हणजे 5-5 वर्षाची मुलं, मग त्यांच्याकडे काय असतं, नेहमी सत्संग चालू असतो. सत्संग म्हणजे काय, एकाने वर बसायचं व्यासपीठावरती आणि तिघांनी त्या ठिकाणी श्रवण करायचं. एकाचं सांगून झालं का लगेच दुसऱ्याने बसायचं, तिघांनी ऐकायचं. असे ते सनकादिक आहे. आणि त्या सनकादिकांना हे नारद शरण गेले, तेव्हा नारदांना त्या सनकादिकाने काय केलं की नारदांना अशा प्रकारचा उपदेश केला. काय उपदेश केला की भूमा म्हणजे ब्रह्म, म्हणजे कोणत्या विद्येचा उपदेश केला? भूमा विद्येचा उपदेश केला. म्हणजे भूमा विद्येचा म्हणजे ब्रह्मविद्येचा उपदेश केला आणि सांगितलं की भूमाच सुखरूप आहे, भूमा म्हणजे ब्रह्म सुखरूप आहे, आणि ब्रह्माहून हे सर्व जगत कसं आहे, दुःखरूप आहे, असं त्याला त्या ठिकाणी सांगितलं. तेव्हा नारदांच्या जीवनातलं दुःख नष्ट झालं. आता नारदांच्या जीवनातलं दुःख नष्ट कशाने झालं? भूमाविद्येनेच दुःख नष्ट झालं.
भूमा म्हणजे ब्रह्मविद्येनेच दुःख नष्ट झालं. दुसऱ्या विद्येने दुःख नष्ट होईल का? की झालं का त्यांचं? बरं त्यांना विद्या नव्हत्या का? किती विद्या होत्या त्यांना? 14 विद्या होत्या, तरी दुःख नष्ट झालं नाही. आणि कोणत्या विद्येने दुःख नष्ट झालं? केवळ भूमा विद्येनेच दुःख नष्ट झालं, दुसऱ्या विद्येने मात्र दुःख नष्ट झालं नाही. याचा विचार काय करू आपण उद्याला बारकाईनं पाहू. आता वेळ झाला, आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.